श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यातील असंख्य समस्यांचे दोनच कारणे असतात. एक म्हणजे विचार न करता कृती करणे. आपण कधीकधी कृती करताना कोणताही विचार करत नाही. आपण विचार न करताच कृती करतो. त्या कृतीनंतर त्याचे परिणाम काय होतील याचा आपण विचार करत नाही. आपण विचार न करताच कृती करतो. आणि दुसरे कारण म्हणजे कृती न करता फक्त विचार करत बसणे. काही व्यक्ती आयुष्यामध्ये फक्त विचारच करत बसतात. त्या विचारांना प्रत्यक्ष कृतीमध्ये ते उतरवत नाहीत. ते फक्त विचारच करत राहतात. योग्य वेळी माणसाने योग्य निर्णय हा घेतलाच पाहिजे. लक्षात ठेवा, कोणताही कृती करताना विचार करणे खूप गरजेचं असते. त्या कृतीतून त्याचे परिणाम काय होतील, त्याच्यात काही दुष्परिणाम तर नाहीत ना, याचा विचार माणसाने करूनच मग ती कृती केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे फक्त विचार करतच बसू नका. तुम्ही केलेल्या विचारांना प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवा. आपल्या प्रत्येक गोष्टीला एक ठराविक वेळ असते आणि आयुष्यातील काही निर्णय हे ज्या त्या वेळेनुसारच घ्यायला हवे. लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य निर्णय हा घेतलाच पाहिजे. निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो निर्णय योग्य वेळी घेतला पाहिजे. लक्षात ठेवा, इंद्रियांवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण मिळवता आले पाहिजे. ते मिळवले तर अपेक्षा, आशा, इच्छा यावर नियंत्रण मिळवता येते आणि ते जर का मिळवले तर जीवन समाधानी होते. लक्षात ठेवा, जीवनामध्ये जो व्यक्ती कोणतीही अपेक्षा ठेवत नाही, कोणाकडूनही त्याला कोणतीही आशा नसते, इच्छा नसते, जे काही म्हटले आहे त्याच्यावरती जो व्यक्ती समाधानी, शांत व सुखी असतो, तो व्यक्ती आयुष्यात आनंदी राहतो, समाधानी राहतो. या उलट जे व्यक्तीच्या अपेक्षा जास्त असतात, आशा जास्त असतात, इच्छा जास्त असतात, तो व्यक्ती आयुष्यात कधीही सुखी आणि समाधानी होऊ शकत नाही. त्याला सतत नवीन काहीतरी हवे असते, त्यासाठी तो त्याच्या मागे धावत असतो. या उलट जो व्यक्ती आहे त्या गोष्टींमध्ये समाधानी राहतो, त्याला आयुष्यात खूप काही नसले तरी तो समाधानी, सुखी राहतो. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही देवावर विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली की स्वतःवरती तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणार नाहीत तोपर्यंत दुसरे व्यक्ती तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका. स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. तुम्ही एखादी गोष्ट नक्कीच करू शकाल हा मनामध्ये दृढ निश्चय करा. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता तेव्हा देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवतो. त्यामुळे स्वतःवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यापेक्षा स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. नक्कीच तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाताल. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये संयम राखणे खूप महत्त्वाचे आहे. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये संयम राखतो तो व्यक्तीच आयुष्यामध्ये पुढे जात असतो. परिस्थिती कशी असली तरी त्यातून तो सहज बाहेर निघतो, चांगल्या मार्गी लागतो. लक्षात ठेवा, भूतकाळाचा विचार करून भविष्य करू नकात. नेहमी वर्तमानात जगायला शिकात. भूतकाळात तुमच्यासोबत जे घडले, जे काही वाईट घडले त्याचा विचार तुम्ही तुमच्या वर्तमानात करून घेऊ नका. याच्यातून तुम्ही तुमच्या वर्तमानासह तुमचं भविष्यसुद्धा धोक्यात टाकत असता. त्यामुळे भूतकाळाचा विचार करत बसण्यापेक्षा वर्तमानात जगायला शिका. तुमचे भविष्य कसे सुधरेल, कसे चांगले होईल याचा विचार करा. आयुष्यामध्ये तुम्ही जीवनात खूप काही मिळवचाल. लक्षात ठेवा, बदलत्या काळामध्ये स्वतःही बदलायला हवे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. चांगला बदल कधीही आपल्यासाठी चांगलाच असतो. लक्षात ठेवा, काळानुसार बदलत चाला. काळानुसार
नवीन नवीन गोष्टी आत्मसात करायला शिका. ज्या गोष्टींचा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उपयोगच होणार नाही आहे अशा गोष्टी तुम्ही शिकत चला. नवीन नवीन तंत्रज्ञान विज्ञान तुम्ही शिकत चला. याच्याने तुमच्या ज्ञानामध्ये भर पडतो आणि तुमचे आत्मविश्वाससुद्धा वाढतो. लक्षात ठेवा, आहे त्या गोष्टीमध्ये नेहमी समाधानी राहायला शिका. परिस्थिती कशी असू द्या, चांगली असो किंवा वाईट असो, आपले कर्म चांगले ठेवा. जे व्यक्तीचे जसे कर्म त्याला फळसुद्धा तसेच मिळते. तुम्ही जर का तुमचे कर्म चांगले ठेवले तर तुम्हाला त्याचे फळसुद्धा चांगलेच मिळणार. या उलट तुम्ही जर का कर्म तुमचे वाईट ठेवले, नेहमी इतरांचा वाईट विचार केला, इतरांचे वाईटच घडावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या बाबतीतही अगदी तसेच घडते. त्यामुळे इतर व्यक्ती तुमच्या बाबतीत कसाही विचार करू देत, तुम्ही मात्र त्याच्याविषयी नेहमी चांगलाच विचार करा. आपले कर्म नेहमी चांगलेच ठेवा. गरजू लोकांना नेहमी मदत करायला शिका. लक्षात ठेवा, तुम्ही आज एका गरजूची मदत करचाल, उद्या तुमच्या वाईट काळात 2 लोक तुमची मदत करतील. त्यामुळे गरजू लोकांची नेहमी मदत करत चला. पण ती मदत करताना त्यांना उपकाराची जाणीव करून देऊ नका. मदत ही निस्वार्थ करा. तुम्ही केलेली मदत हे दुसऱ्यालासुद्धा कळता कामा नये. लक्षात ठेवा, प्रत्येकाला दिवसाचे 24 तास भेटतात. तो व्यक्ती ते कसे खर्च करतो याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या दिवसातील प्रत्येक वेळाला सदुपयोगी लावा. प्रत्येक क्षण हा खूप महत्त्वाचा आहे. गेलेला क्षण पुन्हा परत येत नाही. त्यामुळे आहे तो क्षणाला जपत चला. आहे ते क्षण आपला प्रत्येक वेळ चांगल्या कामाला, सदुपयोगाला, स्वतःच्या प्रगतीसाठी कसा वापरता येईल याचा विचार करा. आयुष्यात तुम्ही नेहमीच नक्कीच पुढे जाचाल. लक्षात ठेवा, आपल्याला वेळ हा मिळत नसतो तर तो काढावा लागतो. जीवनामध्ये अडचणी आणि संकटे पाहिल्याशिवाय सुखाचे दिवस येत नसतात. प्रत्येकाला अडचणी आणि संकटांना सामोरेच जावे लागते. कष्ट हे करावेच लागते. प्रत्येकाच्या वाटेचे कष्ट हे त्यालाच करायचे असतात. दुसरं कोणीही त्याचे कष्ट संपवायला येणार नाही आहे. त्यामुळे तुमच्या वाटेचे कष्ट हे तुम्हालाच करायचे आहे. दुसरा कोणताही व्यक्ती ते तुमचे कष्ट स्वतःवर घेणार नाही आहे. लक्षात ठेवा, जेव्हा कष्टातून तुम्ही, मेहनतीतून तुम्ही जेव्हा काही तुमचे नवे विश्व मिळवता त्याचा आनंदच वेगळा असतो, तो उत्साहच वेगळा असतो. त्यामुळे कष्टाला घाबरू नका, संकटांना घाबरू नका. आयुष्यामध्ये संकट हे ये जा करत असतात. त्यामुळे त्यांना जास्त घाबरू नका. या उलट संकटामध्येही चांगले भक्कमपणे उभे राहावा, खंबीरपणे त्याला सामोरे जावा, त्यातून मार्ग काढा. लक्षात ठेवा, प्रत्येक संकटामध्ये काही ना काहीतरी मार्ग निघतच असतो. तुमची कितीही मोठी संकट असू द्या, कितीही मोठे दुःख असू द्या, त्यातून मार्ग हा निघतोच. फक्त तुम्हाला तो मार्ग समजलाच पाहिजे. तुम्हाला तो मार्ग शोधता आला पाहिजे. आणि जो व्यक्ती रडत बसण्यापेक्षा मार्ग शोधतो त्याला नक्कीच त्यातून मार्ग सापडतोच आणि तो त्यातून सहज बाहेर निघतो आणि आयुष्यामध्ये यशस्वी होतो. श्री स्वामी समर्थ.